नमस्कार. आज आपण खूप निवांत गप्पा मारणार आहोत. हा व्हिडिओ कदाचित मोठा असेल, पण आज मी तुमच्या आयुष्यातील काही मिनिटे घेते, कारण ही मिनिटेच तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतात. आपण रोज कोणासाठी तरी जगतो. कधी मुलांसाठी, कधी पतीसाठी, कधी कामासाठी, तर कधी समाजासाठी. पण या सगळ्यात मी कुठे आहे? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आरशात बघताना आपण फक्त आपले केस विंचरतो किंवा चेहरा बघतो, पण त्या डोळ्याच्या आत असलेल्या माणसाला कधी भेटतो का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वतःला भेटणार आहोत. स्वतःच्या प्रेमात पडणं म्हणजे नेमकं काय, हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण आज आपण मिळून स्वतःला पूर्ण शोधणार आहोत. आपल्या सगळ्यांना एक गोष्टीची भीती असते, ती म्हणजे लोक काय बोलतील. आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा अडथळा कोणता असेल तर तो म्हणजे लोक काय म्हणतील. आपल्याला एखादा ड्रेस आवडतो, पण आपण विचार करतो, नाही बाबा, लोक हसतील. आपल्याला एखादा छंद जोपासायचा असतो, पण आपण विचार करतो, या वयात हे शोभतं का? मित्रांनो, लोक फक्त 2 दिवस बोलतात आणि विसरून जातात. तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. लोकांनी बनवलेल्या चौकटीत स्वतःला कोंडून घेऊ नका. स्वतःवरती प्रेम करण्याची पहिली पायरी म्हणजे लोकांची पर्वा करणं थांबवणं. तुम्ही जसे आहात, जे विचार करता, ते तुमचे आहेत. स्वतःला इतरांच्या नजरेतून बघणं आजपासून बंद करा. आपल्याला वाटतं की हे जग आपल्याकडे बघतंय, पण खरं सांगू, प्रत्येक माणूस स्वतःच्याच अडचणीत अडकलेला आहे. त्यामुळे बिनधास्त जगा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुलना. सोशल मीडिया उघडलं की आपल्याला वाटतं, बघ हिचं आयुष्य किती छान आहे, हिचं घर किती मोठं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, पुढे दिसणारा आनंद हा नेहमीच खरा नसतो. तुमची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी करणं म्हणजे स्वतःचाच अपमान करण्यासारखं आहे. प्रत्येकाच्या संघर्षाची वेळ वेगळी असते. कोणाला यश लवकर मिळतं, तर कोणाला उशिरा. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मागे आहात. तुमचं स्वतःचं एक अस्तित्व आहे. तुमची तुलना फक्त कालच्या तुम्हीशी करा. कालपेक्षा आज तुम्ही थोडे जरी चांगले वागलात, तरी तुम्ही जिंकलात. दुसऱ्याच्या बागेतली फुलं मोजण्यापेक्षा आपल्या बागेत कसं पाणी घालता येईल हे बघा. आपण आरशात बघितलं की आपल्याला फक्त आपले दोष दिसतात. मी जाड आहे, माझा रंग सावळा आहे, माझे केस कमी आहेत. पण विचार करा, या शरीरामुळे तुम्ही आज जिवंत आहात, काम करत आहात, चालत आहात. हे शरीर तुमचं मंदिर आहे. जाहिरातीमधल्या मॉडेलसारखं दिसणं म्हणजे सुंदर असणं नाही. तुम्ही जसे आहात तसे तुम्ही निसर्गाची एक सुंदर कलाकृती आहात. तुमच्या शरीराची काळजी घ्या, चांगले अन्न खा, थोडा व्यायाम करा, पण त्याचा तिरस्कार करू नका. स्वतःला रोज सांगा की मी जशी आहे तशी सुंदर आहे. तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या रंगावरती नाही, तर तुमच्या विचारावरती अवलंबून असतं. अनेकदा आपण स्वतःवरती प्रेम करू शकत नाही, कारण आपल्या मनात कोणाबद्दल तरी राग असतो. कोणीतरी आपल्याला भूतकाळात दुखावलेलं असतं आणि आपण तो राग मनात धरून ठेवतो. पण राग धरून ठेवणं म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा स्वतःला देणं आहे. स्वतःच्या शांततेसाठी लोकांना माफ करायला शिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला माफ करा. तुमच्याकडून भूतकाळात काही चुका झाल्या असतील, तर त्या विसरून जा. तुम्ही माणूस आहात आणि माणसाकडून चुका होतातच. स्वतःला सॉरी म्हणा आणि एक नवीन सुरुवात करा. मन हलकं झालं की आयुष्य आपोआप सुंदर वाटायला लागतं. आज आपण खूप गोष्टीवरती बोललो. हा प्रवास सोपा नाही, पण तो अशक्यही नाही. जाता जाता एक छोटी कविता तुम्हाला ऐकवते. स्वतःसाठी थोडं जगून बघ, मनातली कोळिष्टके झटकून बघ. आरशातल्या त्या व्यक्तीला हसून बघ, एकदा स्वतःच्याच प्रेमात पडून बघ. एकदा स्वतःच्याच प्रेमात पडून बघ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनात काय विचार आले? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट बघते. आपण पुन्हा भेटूया अशाच एका मनापासून केलेल्या गप्पांमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवरती प्रेम करा. जय हिंद.